आई ते पोतं उघडू नका सध्या आणि पाकिटं फोडू नका. जरा निवांत झालं की ते काम करू. आणि कसं आहे ना, कोणी काही दिलं ते बघायचं आहे मला. पुढच्या वेळी बदला घेता येतो ना. सासूबाईंनी आणि आजी सासूबाईंनी हात लावलेलं पोतं बाजूला ठेवलं. वास्तुशांतीचे गिफ्ट बघायचं त्यांना उगा कुतूहल लागलं. त्यामुळे 4दा पोत्याजवळ गेल्या होत्या त्या. एकतर फार दिवसांनी हे कार्य झालं. पोराच्या लग्नानंतर पाळणा हलला नाही. 5 वर्ष झाली होती. त्यामुळे काही कार्यक्रम झाला नव्हता. हा मोठा फ्लॅट घेतला आणि वास्तूसाठी धांदल उडाली सगळ्यांची. कोणाकोणाला बोलवायचं, जेवणाचे मेनू, पूजेचं सामान, खरेदी आणि त्यातही जवळचे दूरचे असे वर्गीकरण करून घेतले जाणारे गिफ्ट हे सगळं स्वतः जातीने अमृता बघत होती. मुळात पैसा त्या दोघांचा, त्यामुळे ह्या दोघी फक्त मान डोलत होत्या. पण काही ठिकाणी अमृताला बोलायची वेळ आली होती. त्याचं झालं असं की अमृताचा तोरा असा होता की लोकांना जणू त्यांच्या घरी खायला नाही मिळत म्हणून ती तुमच्याकडे येणार 8 दिवस असं तिला वाटत होतं. आणि हे नेमकं होतं सासूबाईंच्या दिलेल्या यादीतील लोकांच्या बाबतीत. आजी सासूबाईंचं तर लिस्टमध्ये एखादं दुसऱ्या नातेवाईकाचंच नाव होतं. पण सासूबाईंची बरीच प्रेमाची माणसं होती आणि आपल्या लेकाचं सुख त्यांना सगळ्यांना दाखवावं वाटत होतं. आणि आपला नवरा आजाराने गेला तेव्हा सगळ्यांनी केलेल्या मदतीचे ऋण या निमित्ताने भेटीरूपाने इथे राहिल्यावर काही प्रमाणात फेडता येतील असंही वाटत होतं. पण अमृताचा अहंकार शिगेला पोचलेला होता. ती म्हणाली, हे बघा आई, ह्या यादीतले बरेच लोक तसे रिकामे. या म्हटलं की 15 दिवस येतील. खाणं पिणं करणं म्हणजे किती खर्च वाढतात. जुनी म्हातारी कोतारी हाडं येऊन नुसते पसारा घालतील. आणि कमोड टॉयलेट स्वच्छ ठेवणं, बाकीची टापटीप सगळं बिघडेल हो. तुम्ही नुसतं आदल्या दिवशी फोन करा, कोणाचे ताण नको. आणि एक गड्डा साड्यांचा आणून घेऊ तुमच्या सगळ्या ओळखीच्या लोकांसाठी. सासूबाई गप्प होत्या, पण आजी सासूबाईंनी तोंड उघडलं. तुझ्या पैशाचा गर्व ह्या लोकांना कशाला दाखवते? अगदी आजपर्यंत तुझ्या सासूनी जपलेली ही नाती तुला पुढे जपायची नसतील तर तोडू तरी नको. ती तशीच राहू दे. कोणाला बोलू नको वाटल्यास, पण उगाच ते फुकटे रिकामे टेकडे हे पद त्यांना लावून त्याच नजरेने त्यांना वागवणार असतील तर बोलवायलाच नको ना. वाद होईल असं बघून घरातला एकटा पुरुष असलेला अवनीश बोलला, आजी आई, अगं जास्तीची गर्दी नको म्हणून ती म्हणते. काय करायचेत ग आता हे नाते जपून? अगं तू सांगितले त्यात तर काही नातेवाईकही नाही. आपले कुणी शेजारी आहेत, कुणी बदलीच्या ठिकाणी भेटलेले बाबांचे सहकारी, अशा लोकांना कशाला बोलवायचं आहे? त्याच्या बोलण्यावर आई उदास हसली, म्हणाली, अरे माणसं जपणं जर असं सोडून दिलं तर आपल्या सुखदुःखाला हक्काचे खांदे नसतात रे, रडायला आणि गळ्यात पडायला. होता होईल तितकं आपण जपायचं असतं माणसांना. समोरूनच नसेल हात येत तर सोडून देऊ, पण समोरून येणारा हातही आपुलकीचा प्रेमाचा असतो. तेव्हा झटकून निघून जावं असं नाही वाटत रे. आणि तुझ्या बाबांनी जपली होती नाती म्हणून तर आज त्यांच्या वेळेला उभे राहिले ना असंख्य हात. इतक्या केमो मुंबईसारख्या ठिकाणी झाल्या, तिथे कोण कोण डब्बे नाश्ते पुरवत होतं कळलं देखील नाही. शेवटच्या 2 महिन्यात तर असलेला तो खर्च. तुझ्या बाबांनी जे माणसं आयुष्यभर जपले होते त्याच लोकांनी आपल्याला बिल न दाखवता केला. हे तर फार मोठं सांगते मी. पण तुझ्या जन्माच्या वेळी गाडी दारात उभी राहण्यापासून तुझे वाढदिवस, तुझं लग्न ही कार्य एकटे बाबा करू शकत नव्हते. तेव्हाही ही जपलेली माणसं आली रे धावून. तुम्हाला नसेल बोलवायचं तर राहू दे, पण तुम्ही तुमची तरी माणसं जपायला शिका. हो ना हो आई? आजी सासूबाई म्हणाल्या, हो अगदी खरं. आणि ती माणसं काय घेतात आपल्याला वस्तुरूपानं आणि काय देतात अशा तत्वावर तपासणं सुरू केलं की आयुष्यात एकटे उरायला वेळ लागत नाही. बरं बाळा, इतकी चर्चा होऊन, इथे सगळा वाद मिटून, सगळी तयारी होऊन, आज वास्तुशांती होऊन 1 दिवस होऊन गेला होता. ह्या दोघींना ते पोतं उघडायची घाई होती. कारण वास्तूला एक जवळचं माणूस येऊन गेलं होतं आणि तुमच्या पाकिटात खास तुम्हाला चिठ्ठी आहे असं सांगून गेलं होतं. अमृताने सगळं पाकिटं ताब्यात घेतले होते. ती पिशवी त्या पोत्यात म्हणून ह्यांना घाई लागली होती. 2 दिवसांनी अमृताने पोतं उघडलं. तिने खरंच एक वही घेतली होती लिहायला कोणी काय दिलं. ह्या दोघींनी मात्र आपले ते खास पाकिट ताब्यात घेतले. त्या पाकिटात लिहिलं होतं, माणसं जपणाऱ्या जुन्या खोड्याला मनापासून धन्यवाद. हे जपणं तुम्ही आमच्यातही रुजवलं. गरिबी श्रीमंती हे आयुष्यातले चढ उतार ह्यावर तुम्ही कधी माणसं तोलली नाही. प्रेमाची हाक आणि त्याला प्रेमाची साथ एवढं सोपं गणित जगण्यात होतं. घेण्या देण्याचे हिशोब कधी मांडले नाहीत. मला तर उद्ध्वस्त होताना तुम्ही दिलेला हात कायम लक्षात आहे. तुमच्या प्रेमाने मी आज खूप मोठा झालो, पण तुमच्यासमोर लहानच आहे. मी एक भेट दिली आहे ती स्वीकारा.
त्यात एक चांदीची मोठी समई होती. शेवटची ओळ वाचून अवनीश आणि अमृताने वहीतले हिशोब लिहिलेलं पान फाडून टाकलं. त्यात लिहिलं होतं, अवनीश आणि अमृताशी अजून फारसा सहवास नसल्याने स्वभाव अनुभव नाही आला, पण तरीही त्यांना सांगा, ही समई तुमच्या या नव्या वस्तूत ह्या जुन्या खोडांनी लावलेला माणसं जपण्याची वात अशीच तेवत ठेवेल. दोघींच्या डोळ्यात अश्रू होते. अवनीश अमृताही निशब्द झाले. अमृताने पटकन टेबलवरच्या कृष्णमूर्तीजवळ समई लावली. लख्ख स्वच्छ प्रकाश देणारी, मनाचं गढूळ तळ नितळ करून त्यात नकळत माणूस जपण्याची वाट दाखवत मनाच्या आतपर्यंत जाणारी एक प्रकाशवाट या कथेच्या लेखिका स्वप्नामुळे